राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे वाळू उत्खननासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असताना संबंधित ठेकेदाराने अधिकृत दावा मिळवण्यापूर्वीच थेट स्मशानभूमीत उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने गट क्रमांक 3 ते 5 व 17 ते 19 या क्षेत्रासाठी वाळू उत्खननाची अधिसूचना जाहीर केली आहे। मात्र संबंधित ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ताबा न घेता 1 मे रोजी सायंकाळी गट क्रमांक 1 मधील स्मशानभूमीत पोकलेन मशीनच्या सहाय्याने उत्खनन सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यावेळी स्मशानभूमीतून थेट रस्ता तयार करण्यात आला, तसेच नदीपात्रात मुरुम टाकून रॅम्प उभारण्यात आल्याचीही स्थानिकांनी सांगितले। या उत्खननादरम्यान दफन केलेल्या पूर्वजांचे अवशेष वर आल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केलाय। काही अवशेष पुन्हा अन्यत्र दाबून टाकण्यात आल्याची ही चर्चा असून या प्रकारामुळे केवळ धार्मिक स्थळांचा अपमान झाला नसून मानवी संविधानालाही धक्का बसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। विशेषतः आदिवासी व दलित समाजातील नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ 4 मे रोजी ग्रामस्थांनी एकत्रित येत तहसीलदार, प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, DYSP, स्थानिक पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। संबंधित ठेकेदारावर भारतीय दंड संहितेतील कलम 295, 297 तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। एका सन्मान शेतकरी बैलगाडीने वाळू वाहतूक करताना आढळल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई होते, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात बिगर कायदेशीर उत्खनन होऊ नये, संबंधित वर कारवाई का होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आश्वासन दिलंय, मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस हालचाली दिसून आलेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। गावातील सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने संविधान शर्तीने आणि तातडीने हस्तक्षेप पूर्ण आवश्यक असल्याचे व्यक्त केले आहे। या प्रकरणाची सफल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। चणेगावातील आदिवासी समाजाचा एक बांधव बोलतोय। शनिवारी या ठिकाणी वाळू निलावातील कोण, त्यांचं नाव नाही माहिती मला, त्यांनी इथं आदिवासी स्मशानभूमीतून रस्ता खंदून इथं वाळू काढण्यासाठी जागा वगैरे केलेली, त्याची कोणत्याही आदिवासी समाजाला कोणाला त्याबद्दल माहिती नाहीये। शनिवारी आम्ही त्यांना उत्खनन करू नका हे सांगितलं होतं, पण प्रशासनाचा कोणाचा आदेश माहित नाही, काहीच माहित नाही, कोणी आलेलं पण नाहीये। त्या गोष्टीला शनिवारी आम्ही त्यांना सांगितलं तरी त्यांनी काम केलं। आजही आम्ही गावात ग्रामसभा बोलवली, सगळं बोलवलं, एकही शासकीय अधिकारी इथं आलेला नाहीये। निरोप देऊन फोन केले, सगळं केलं, पण कोणी इथं आलेलं नाहीये। त्याच्यामुळं आमदार साहेब, पालकमंत्री साहेब, आम्हाला तुम्हाला एक काळजीपूर्वक विनंती आहे की आमच्या या आदिवासी दफनभूमीची तुम्ही तात्काळ दखल घेऊन ती आमचं व्यवस्थित करून देणे, अतिक्रमण करून ती मोजणी वगैरे करून काय असेल त्याला वॉल कंपाऊंड वगैरे करून देणे। कारण काय होतंय, इथं गावातलीच काही वैयक्तिक व्यक्ती सांगताय का आमचा या इथून रस्ता आहे, तिथून रस्ता आहे, नेमकं आमची दफनभूमी कुठे हे सुद्धा आम्हाला माहित नाही। मग असा त्याचा गैरअर्थ होतोय। तेव्हा तुम्ही ते तात्काळ तिची काहीतरी पाठपुरावा करा, शासकीय कोण प्रशासक वगैरे असेल त्यांना ते सांगून याच्यावर तात्काळ काहीतरी कारवाई व्हावा अशी आमची विनंती आहे। प्रशासनाचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी कोणी आलं तक पाणी करायला? कोणीच आलेलं नाही पाहायला। सर्कल तहसीलदार नाही आलं, पोलीस नाही आलेलं। काय घटना काय घडली इथं? JCP लावून राज्य त्यांनी रस्ता तयार केला। इथं काही सांगाडे काही सांगाड्या निघाले, पण त्यांनी दफन केले निघून तिकडे नदीकडे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।